मीरा, अंबिकाताई, तू तू इथे कशी काय? अगं तुझं श्राद्ध झालं, तुला मुक्ती मिळाली होती ना? नाही मीरा, माझ्या दुर्दैवाने तिथे माझी पाठ नाही सोडली. अगं मी मी मुक्त होत होते आणि आणि अचानक कुठलं तरी काळोखात अडकले मी. ताई ताई, मला तू सांग की तुला त्या कुपीमध्ये कोणी कैद केलं? मला नाही माहिती मला कोणी कैद केलं, का केलं, पण तू आलीस माझ्या मदतीला मीरा. तू वाचवलंस मला. ताई, मला तुझा आवाज येत होता. मला लहानपणापासून एक स्वप्न पडायचं. एक घर जळताना दिसायचं. ते पुन्हा दिसायला लागलं होतं मला. बाबांनी मला रुद्राक्ष दिला होता. ते म्हणाले की तो रुद्राक्ष मला माझ्या राधाताईपर्यंत घेऊन जाईल. तो रुद्राक्ष मला इथे घेऊन आला. त्यात तुझा आवाज येत होता. तू अचानक प्रकट झालीस. काहीच कळत नाहीये ताई. बोल ना अंबिकाताई. मी माझ्या राधाताईला शोधत होते. मग मी इथे कशी आले? बोल ना. मीरा तुला भेटली की तिला सगळं सत्य सांगून टाक. मी तुला माझ्या वचनातून मुक्त करतोय बाळा. आता मीराला सत्य सांगण्याची वेळ येऊन ठेपली. मीरा, तू तुझ्या राधाताईच्या शोधात इथे आलीस. कारण मीच तुझी राधाताई आहे. चल, मी तुला रांगोळी काढायला मदत करते. मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता. का? कारण ती तुझी सखी धाकटी बहीण आहे बाळा. हो मीरा, मीच तुझी राधाताई आहे. तिच्यासोबत भांडत रांगोळी काढायचीस. जिच्याकडून तू नृत्य शिकलीस, जिच्यासोबत तू देवीची परडी सजवायचीस, जिच्यासोबत तू कैऱ्या खायचीस, ठिकरी खेळायचीस, ती राहतात मीच. मीरा, म्हणून मी फक्त तुला दिसते. अगं, मी पहिल्यांदा तुला दिसले ते आपल्या महागौरी मातेच्या देवळात. मीरा, म्हणून मी तुला त्या रंगराज पासून वाचवू शकले. मी तुला गावातून या घरात आणलं. का माझ्या वेदाने मायाला नाही, तुला स्वीकारलं. का ती मायाला नाही, तुला आई म्हणाली.
तुझ्यामुळे माझ्या वेदाची गेलेली वाचा परत आली का मीरा? कारण तू तिची सख्खी मावशी आहे सगळं. तुझं आणि तिचं सुद्धा रक्ताचं नातं. राधाताई, राधाताई, मला सांग, तुला माहिती होतं का ग की मीच तुझी मीरा आहे ते? हो सोन्या, माहिती होतं मला. पण मीरा, कसं सांगणार होते मी तुला की ज्या राधाताईसाठी तू इतकी वर्ष महागौरी मातेपासून रुसून बसली होती, ती तुझी राधाताई जिवंतच नाही. मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली आहे. तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर. मीरा, 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 मला ना मला दिसायचं अगं तुझ्या डोळ्यात की तू फक्त तुझ्या राधाताईसाठी जिवंत आहेस. तुला तिला बघायचंय. मग मी तुला असं जिवंतपणे मरताना नव्हते बघू शकत. मी घाबरले होते मीरा, मी घाबरले होते. लहानपणी एकदा तुझा हात सुटलाय अगं, परत सुटला तर मला रोज वाटायचं की तुला सांगावं की मीरा, मीच आहे तुझी राधाताई. बाबांनी शपथ घातली होती ना, म्हणून नाही सांगू शकले. पण मीरा, आज त्यांनीच तुला माझ्यापर्यंत पाठवलं ग.